नमस्कार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना अभिवादन. मी डॉक्टर अमित त्रिभुवन. गुड फ्रायडे ईस्टर आला की बरेच लोक उपवास सुरू करतात 40 दिवसांचे. आता अभ्यासातून अनेकांना हे माहिती झालेलं आहे की तसा त्याचा रिलेव्हन्स नाही आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा नव्यानं विचार करत असताना, परमेश्वराच्या अधिक जवळ जात असताना 40 दिवस उपवास आणि प्रार्थनेमध्ये लोक व्यतीत करतात आणि त्यातून आपली आध्यात्मिक उन्नती साधतात. त्या निमित्तानं माझी ही एक कविता तुमच्यासमोर सादर करतो. शीर्षक आहे उपास. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उपवास म्हणजे परमेश्वराच्या अधिक सानिध्यात जाणं म्हणजे उपवास. परंतु घडतं काय? यंदा 40 दिवसांचे उपवास करणार मनाशी मी ठरवूनच टाकलं. यंदा 40 दिवसांचे उपवास करणार मनाशी मी ठरवूनच टाकलं. रोज वाचायला 40 शास्त्रभाग मी शोधून वेचून काढले. 40 प्रार्थना विषयांची यादी बारकाईनं केली. 40 प्रार्थना विषयांची यादी बारकाईनं केली. 40 संदेश ऐकण्याची मनाची तयारी खूप केली. 40 व्हॉट्सॲप ग्रुप मग झटकन मी जॉईन केले. 40 व्हॉट्सॲप ग्रुप मग झटकन मी जॉईन केले. फेसबुकवर तर 40 जणांनी न विचारताच मला टॅग केले. कोणती सवय सोडायची, कोणती सवय किती ठेवायची, कोणती सवय सोडायची, कोणती सवय किती ठेवायची, काय खायचं, केव्हा प्यायचं, सारं काही नक्की झालं. उपवास समयाचं वेळापत्रक मग पुढं सरकत गेलं. मी चर्चला नियमित जात होतो. घरोघरच्या प्रार्थना तर अजिबातच चुकवत नव्हतो. मी चर्चला नियमित जात होतो. घरोघरच्या प्रार्थना तर अजिबातच चुकवत नव्हतो. एक वेळच्या भरपेट जेवणाला नाही कुठेच म्हणत नव्हतो. दिवस पुढं जात होते, दिवस पुढं जात होते. वजन माझे वाढत होते. उपवासाचे अर्थ मात्र काही केल्या गावत नव्हते. 1, 2, 5, 10, 20, 30, 40. आता उपवास सोडायची खरी 40 कारणं मला ठाऊक होती. 1, 2, 5, 10, 20, 30, 40. आता उपवास सोडायची खरी 40 कारणं मला ठाऊक होती. पापागणिक 1. पापागणिक 1 मोजून खोटी 40 आसवं मी ढाळली होती. राखेच्या बुधवारचा उत्साह माझा मग गुड फ्रायडेपाशी येऊन थबकला. राखेच्या बुधवारचा उत्साह माझा मग गुड फ्रायडेपाशी येऊन थबकला. असला उपवास सांगितला नव्हता मी, आवाज कानावरती आला. असला उपवास सांगितला नव्हता मी, आवाज कानावरती आला. जोखडातून मुक्त व्हायचा जेव्हा माझा निश्चय झाला, जोखडातून मुक्त व्हायचा जेव्हा माझा निश्चय झाला, 40 दिवसांचा उपवास माझा मग भानावरती आला. 40 दिवसांचा उपवास माझा मग भानावरती आला. मंडळी, नक्कीच तुम्हाला ही कविता आवडली असेल तर जरूर शेअर करा. आणि मला माहिती आहे की नियमित उपवास आणि प्रार्थनेच्याद्वारे तुम्ही तुमची आध्यात्मिक उन्नती साधत आहात. ती साधत राहूया. प्रभू ख्रिस्ताचं येणं लवकरच जवळ आहे.